केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाला 1 महिना पूर्ण झाला। या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी ठाण्याच्या भाजी मंडईतली परिस्थिती जाणून घेतली। 8 नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने एक निर्णय घेतला होता का 500च्या 1000च्या नोटा चलनातनं त्यांनी गायब केल्या होत्या आणि त्याचा परिणाम सगळीकडे बघायला मिळाला होता। त्यानंतर अनेकांची धावपळ उडाली होती, अनेक जे ट्रान्झॅक्शन हे ठप्प झाले होते। परंतु आज ह्या गोष्टीला 1 महिना पूर्ण होत आहे। आज आपण रियालिटी चेक करणार आहोत। ठाण्यातील भाजी मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत त्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता हा भाजी मार्केट आहे, ठाण्यातील कोपरी भागातील हा भाजी मार्केट आहे। नेहमीच गजबजलेला हा भाजी मार्केट असतो आणि त्या डिसिजन नंतर गेल्या महिन्यात ग्राहकांचेही हाल झाले होते आणि जे विकणारे आहेत विक्रेते त्यांचेही हाल झाले होते, कारण की नोटाच नव्हत्या। 500,000 नोटा आणणार कुठून असा हा प्रश्न पडला होता। परंतु आता 1 महिना निवडलेला आहे। 1 महिना निवडल्यानंतर आता काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी आपण भाजी मार्केटमध्ये थेट आलेलो आहोत। सध्याची काय कंडिशन आहे, सध्या ग्राहक काय बोलतोय आणि विक्रेते काय बोलतायत हे जाणून आपण घेणार आहोत। आपण प्रथम विक्रेत्यांकडे जाऊया। आता ट्रान्झॅक्शनला एवढं काय अडचण येत नाही। पहिले सुरुवातीला आठवडे 15 दिवस अडचण होती, नोटात नव्हतं। आता सुरळीत चालू एकदम व्यवस्थित। हां, आता 500ची नोट पण आलेली आहे, त्याच्यामुळे 2000ला सुट्टे द्यायला काय अडचण पडत नाही। आपल्यावर ग्राहक आहे त्यांच्यावर जाणून घ्या। बघा स्वतः तुम्ही भाजी घ्यायला येतात, 8% गेल्या महिन्यात जो डिसिजन झाला होता त्याच्यानंतर आता काय फरक पडलाय? आता खूपच फरक पडलेला आहे, कारण आता सगळीकडे नोटा ATM मध्ये सुद्धा मिळत आहेत। 1000च्या 2च्या नोटा सुद्धा मिळत आहेत आणि आता 100 रुपयाच्या नोटा आता ATM मध्ये मिळायला लागल्या कारणाने भाजीपाला सुद्धा आता घेता येतोय, कसली अडचण होत नाही। पण मोदी सरकारने जे केलं आहे ते चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे आणि लोकांना ही सुधारणा पाहिजे आहे असं दिसून येत आहे। मार्केटमध्ये आले सुट्टे पैसे मिळतात, आता गेल्या महिन्यात मिळत नसेल 8 तारखेला, आता काय कंडिशन आहे? आता थोडा प्रॉब्लेम आहे, पूर्ण आपण बोलू शकत नाही की सगळं सावरलेलं आहे म्हणून, पण योग्य प्रमाणात आपण पुढे जाऊन योग्यच होईल। 60 ते 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? हो, झालेला आहे। हो, थोडासा प्रॉब्लेम असला तरी 60 ते 70% हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। जे सुट्टे पैसे जे मिळतात ते सुट्टे पैसे मिळायला लागलेले आहेत। ग्राहकांकडे सुट्टे पैसे आहेत आणि विक्रेत्यांकडे सुट्टे पैसे आहेत। जो काही 1 महिन्यापूर्वी जो त्रास होत होता 2000 नोटीचा किंवा 500,000च्या नोटीचा, तो त्रास कुठे कमी होताना दिसत आहे। त्यामुळे ट्रान्झॅक्शन पूर्णतः सुरू झालेले आहेत। त्यामुळे आता ह्या पूर्ण प्रकरणामध्ये 60 ते 70% रिलीफ मिळाली असं आपण नक्कीच बोलू शकतो। व्हिडिओ मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।